नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत उरलेल्या भातापासून छान खमंग असा चटपटीत नाश्ता। घरात शिळा भात उरला आहे का, मग तो फेकू नका। आज मी घेऊन आले आहे शिळ्या भातापासून बनणारा एकदम चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारा शिळ्या भाताचे ऑमलेट। हा नाश्ता इतका स्वादिष्ट आहे की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। फार सुंदर चवीचा हा नाश्ता होतो आणि अगदी 10 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे। झटपट होणारी रेसिपी, चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी उरलेला भात। जेवढा तुमचा भात उरलेला आहे तेवढा तुम्ही इथे घेऊ शकता। त्याचबरोबर 1 पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा, 2 अंडी घ्यायची आहेत आपल्याला, 1 कांदा बारीक चिरून घ्यायचा मीडियम साईजचा, 1 सिमला मिरची बारीक चिरून घ्यायची, 2 ते 3 आपल्याला हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत बारीक तुकडे करून, 3 चमचे इथं बारीक रवा घ्यायचा आणि 3 चमचे आपल्याला चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घ्यायचं आहे। आणि एवढ्या साहित्यामध्ये आज आपण हेल्दी, अगदी पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत। अंडी इथं न उकडता कच्ची अंडी आपल्याला घ्यायची आहेत। आणि पहा तुम्ही, सुंदर चवीचा हा नाश्ता होतो। अजिबात सुद्धा आपला उरलेला शिळा भात फेकून न देता हा तुम्ही नाश्ता करून पहा, सुंदर चवीचा आणि झटपट होणारा आहे। आपल्याला हा भात मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथं मी घेतलेला रवा, बारीक रवा घ्या, बारीक रवा नसेल तर जाडा रवाही असेल तरी चालेल। त्याचबरोबर 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। ऑमलेटसाठी जे बॅटर आपल्याला हवं आहे ते आपण तयार करून घेऊया। जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घेत आपल्याला मिक्सरला हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। पहा इथं मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने आपल्याला ह्या भाताची पेस्ट करून घ्यायची आहे। पूर्णपणे रवा आणि आपला हा उरलेला भात असा हा थोडंसं पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। पहा, जर पाणी कमी पडलं तर थोडंसं पाणी घेऊन तुम्ही अशा जे रिबन कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं। एका बाउलमध्ये आपण हे बॅटर काढून घेऊया आणि आता ह्या भाज्या मिक्स करूया। चिरलेला कांदा, चिरलेली ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची, त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटोच्या बिया काढून फक्त साली तुम्ही इथं घेऊ शकता। 2 हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत। लहान मुलं जर खाणारी असतील तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा किंवा नाही ठेवलं तरी चालते। 2 अंडी आपल्याला इथं कच्ची घ्यायची आहेत। पहा इथं 2 अंडी मी फोडून घेते याच्यामध्ये। सुंदर चवीचा हा नाश्ता होतो। आता इथं माझा भात 1 वाटी असल्यामुळे मी इथं अंड्याचं प्रमाण 2 अंड्याचं प्रमाण ठेवलं आहे। भात जर तुमचा जास्ती असेल तर तुम्ही अंड्याचं प्रमाण वाढवू शकता। कोथिंबीरही आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि छान असं हे बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही हे बॅटर फेटून घ्याल तेवढा जो आपला ऑमलेट आपण बनवणार आहे ते एकदम फ्लपी, एकदम मऊ आणि जाळीदार तयार होतं आणि छान असं गुबगुबीत ऑमलेट आपलं तयार होतं। तर पहा इथं मस्तपैकी एका विस्करच्या साह्याने छान एका साईडने एकाच बाजूने आपल्याला हे फेटून घ्यायचं। थोडीशी हळद, थोडी लाल मिरची पावडर मी घेतली आणि अगदी चिमूटभर हिंग घेतलेला आहे। इथं तवा गरम करत ठेवला मी। तव्यावरती 1 चमचा बटर घ्यायचं आहे आपल्याला। पहा, 1 चमचाभर बटर घेऊन आणि हे जे ऑमलेट आहेत हे नॉनस्टिक तव्यावरती काढा, फार छान निघतात। आपण लोखंडी तवा किंवा साधा तवा वापरलात तर थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती लागेल, पण नॉनस्टिक तव्यावरती हे ऑमलेट काढा, सुंदर अगदी पटापट निघतात आणि छान चवीला लागतात। तर पहा इथं 1-2 मिनटासाठी मी ऑमलेट टाकून घेतले आणि झाकण ठेवूया। 1-2 ते 3 मिनिट आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आता हे ऑमलेट आपण पलटी करणार आहोत। पाहूनच इतकं छान दिसतंय तर तोंडाला अगदी पाणी सुटेल एवढा छान हा पदार्थ होतो। तुम्ही करून पहा आणि बटरमध्ये करा, सुंदर चवीचा हा पदार्थ होतो। तुम्ही करून पहा, ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का। तर पहा इथं पूर्ण बटरवरती हे ऑमलेट मी छान असं शेकून घेतलं आहे।
पाहू शकत असाल तुम्ही, मी सांगितल्याप्रमाणे जर नॉनस्टिक तवा तुम्ही नाही वापरला तर ज्या तव्यामध्ये करणार त्याच्यामध्ये भरपूर तेलावरती हे ऑमलेट तुम्हाला करावं लागेल. त्याच्यामुळे नॉनस्टिक तवा जर असेल तर तेलही कमी लागेल आणि ऑमलेट पटापट निघतील आणि आपला जो उरलेला शिळा भात आहे त्याचा छान असा आपण इथं नाश्त्यासाठी उपयोग करू शकतो. हे ऑमलेट तुम्ही अगदी मुलांच्या स्कूल टिफिनला किंवा अगदी तुम्ही घरचा सकाळचा नाश्ता किंवा अगदी ऑफिस टिफिनलाही नेऊ शकता. आणि सुंदर चवीचे हे ऑमलेट पहा, इथं मी एक ऑमलेट तुम्हाला काढून दाखवलं आहे. छान असं हे व्यवस्थित ऑमलेट निघालेलं आहे आपलं. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी तुम्ही पुदिन्याची हिरवी चटणी किंवा अगदी टोमॅटो सॉस, टोमॅटो केचपबरोबर याचा स्वाद घेऊ शकता. दुसरं ऑमलेट मी तुम्हाला काढून दाखवते. हा तवा मी टिश्यू पेपरने पुसून घेतला, थोडंसं बटर खालच्या बाजूला टाकलं आणि हे ऑमलेट आपण टाकून घेऊया. पहा, अशा पद्धतीने हे ऑमलेट टाकून घ्यायचं आपल्याला. जास्ती पळीच्या साह्याने फिरवू नका, अगदी शिस्तीत टाकायचं. आणि हे पहा, 1-2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आपल्याला आणि अशा पद्धतीने छान असे गुबगुबीत आपले ऑमलेट तयार होतात. पाहू शकत असाल तुम्ही. जेव्हा तुम्ही हा नाश्ता खाणार तेव्हा तुमच्या लक्षातही येणार नाही की आपण हा उरलेला शिळा भातापासून हा नाश्ता बनवलेला आहे. बटर टाकूयावरती थोडंसं. आता या ऑमलेटसाठी मी थोडं बटरचा कमी वापर केला. पहिल्या ऑमलेटसाठी 1 चमचा मी बटर घेतलं होतं आणि नंतरचे ऑमलेट थोडंसं तव्याला मी टिश्यू पेपरने पुसून घेतलं आणि कमीत कमी बटरमध्ये हे ऑमलेट केलेत. पण तुम्हाला जर बटरमध्ये ऑमलेट आवडत असतील तर नक्कीच तुम्ही इथं भरपूर साऱ्या बटरचा वापर करून हा हेल्दी नाश्ता बनवू शकता. पहा, इथं तिसरंही ऑमलेट मी तुम्हाला काढून दाखवते. अगदी पटापट ही ऑमलेट निघतात, वेळ न लागता. आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे आपल्याला. जास्ती फास्टही गॅस ठेवू नका किंवा एकदम स्लोही ठेवू नका. मिडियम गॅसवरती हे ऑमलेट पटापट काढून घ्यायचे. झाकण मात्र ठेवायला विसरू नका. झाकण ठेवा म्हणजे छान ऑमलेट पचलं जातं आणि पटापट निघतं, कच्चापणा लागत नाही. आता इथं कच्चं म्हणायला तर आपल्याला अंडी फक्त कच्ची आहेत, बाकी सगळं आपण भात तर शिजलेला आहे. रवा आणि आपण बेसन पीठ छान असं बॅटर करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे इथं कच्चं काही राहत नाही. फक्त ऑमलेट व्यवस्थित भाजून घ्या. मी थोडंसं बटर वरून टाकलं आणि आता हे ऑमलेट आपण पलटी करून घेऊया. पाहू शकत असाल सुंदर चवीचे हे ऑमलेट होतात. अगदी तुम्ही इथं भातही येतो आणि त्याचबरोबर अंडीही येतात. त्याच्यामुळे छान असं पौष्टिक हेल्दी असं हे ऑमलेट तयार होतं. वरून खालून मी 1-1 चमचा बटर सोडलेला आहे या ऑमलेटला आणि छान हे पहा, वरच्या साईडने व्यवस्थित बटर मी लावून घेते. सुरुवातीचं ऑमलेट मी 1 चमचा बटरवरती काढलं आणि पुन्हा टिश्यू पेपरने तवा पुसून घेतला आणि मग हे ऑमलेट पटापट नॉनस्टिक तव्यावरती पटापट निघतात. तर पहा, इथं छान असे हे आपले ऑमलेट तयार झाले आहेत. 1 वाटी भात आणि 2 अंड्यामध्ये माझे 5 ते 6 ऑमलेट तयार झाले आहेत. आता घरामध्ये एक लहान मुलं आहे माझ्या आणि त्याला चीज ऑमलेट फार आवडतं. त्याच्यासाठी मी इथं 1 चीज किसून घेतलं आणि ह्या ऑमलेटवरती चीज घेतलेलं आहे. तर पहा, इथं अगदी सुंदर चवीचं हे चीज ऑमलेटही आपलं तयार झालं आहे. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू अशा छान नवीन चटपटीत रेसिपीसह. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने उरलेल्या भातापासून छान असे हे चीज ऑमलेट, बटर ऑमलेट अगदी करून पहा. धन्यवाद मंडळी.